जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. अहो, तुमचे सगळे नातेवाईक तुमच्याबरोबर जातील ना मग. अरे, आपल्या कुळातला एक साधक, एक भक्त, त्याने एवढे तप केले की तो वैकुंठामध्ये चालला आहे. मग त्या वैकुंठामध्ये जाणाऱ्या त्या भक्ताचे जेवढे गणगोत्र असतील ना, त्या सगळ्यांना तो आपले थोडे थोडे पुण्य देतो आणि त्यांना वर आणतो. चला रे, माझ्या मागे या, मी वैकुंठात चाललो आहे, मी आता वैकुंठात नांदणार आहे. परंतु ते लोक लवकर तयार होणार नाहीत. ते म्हणतील, वैकुंठात? अहो, मेल्यानंतर वैकुंठवासी होतो ना, आम्हाला कुठे तुम्ही वैकुंठात घेऊन चाललात? हे अज्ञान आहे. म्हणून जे खरोखर साधे सरळ लोक असतात ते वैकुंठात जायला नेहमी तयार असतात, कारण वैकुंठामध्ये भगवंताचीच वस्ती आहे. त्या ठिकाणी भगवान विष्णू राहतात. मग विष्णूच्या संगतीमध्ये राहायला काय हरकत आहे आपल्याला? ज्ञानोबा म्हणतात, मग तुम्ही स्वर्गात गेला रे गेला की मग प्रत्येकाला आणखी 2 हात फुटतात. आता 2 हात आहेत ना. वैकुंठात गेला की या भगवान विष्णूप्रमाणे तुम्हालाही 4-4 हात होतात. अरे वा, टाळ्या वाजवायला किती जोर येईल हो. आता तुम्ही 2-2 हाताने टाळ्या वाजवता, रामकृष्ण रामकृष्ण. तिथे गेल्यानंतर मग 4 हातांनी तुम्ही जप कराल. देवा, आता ह्या जन्मात इथेच आम्हाला 4 हात देणारे कशासाठी? ते म्हणतील, जेवण करण्यासाठी. जेवण्यासाठी 4 हात नाही मिळणार तुम्हाला. तुम्हाला जप करायचा असेल तर तुम्हाला 4 हात देतो. करता का? तेव्हा चतुर्भुज जर व्हायचे असेल तर 4 हात आले पाहिजेत. आम्ही चतुर्भुज करतो मुलाला. म्हणजे काय करता? त्याला बायको आणून देतो. झाला आमचा मुलगा चतुर्भुज. पहिले 2च हात होते ना, आता तो चतुर्भुज झाला. म्हणजे किती हात झाले त्याला? 4 हात. कसे? तर त्याचे 2 आणि बायकोचे 2, असे 4 हात. पण ते 2 हात रामनाम घेणार नाहीत, ते टाळी नाही वाजवणार. ते 2 हात आणखी प्रपंचात ओढतील. अरे रे, काय फजिती केली आम्ही त्याची. त्याला चतुर्भुज होण्यासाठी आणखी 2 हात घेतले आणि देवाकडे जायचे ठरवले. पण हे जे 2 हात मिळाले, त्या 2 हातांनी आम्हाला पुन्हा संसारामध्ये ओढले आणि ओढतच राहणार. आणि मग मुले बाळे होतात. अरे बापरे, आपला संसार वाढतच चालला. मग काळजी वाटू लागते, चिंता लागतात. पोराचे कसे होईल, पोरी असल्या तर त्यांची लग्ने कशी होतील. मग चिंता वाढते. कुठे राहिला आता भगवान? कुठे राहिला मग वैकुंठ? गेले सगळे. म्हणून प्रपंचामध्ये चतुर्भुज होऊ नका, असे ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबा तसे नाही झालेत. त्यांना दिली नसती का कुणी एखादी मुलगी? पण त्या भावंडांपैकी कुणीही लग्न केली नाही. पहा तुम्ही, 4 भावंडापैकी सगळे अविवाहित राहिले. त्यांना माहीत होते आता हे सगळे असे होणार. जग फार विचित्र आहे. त्यांच्या आईवडिलांना लोकांनी शेवटी देहदंड दिला. त्या बिचाऱ्यांनी मुलांसाठी गंगेमध्ये उड्या टाकून प्राण अर्पण केला. हे लोक आपल्याला जगू देतील का? अरे, ब्रह्मचारी होते तरी सुद्धा लोक त्यांना चांगले जगू देत नव्हते, त्यांना वाईट टाकले होते. तात्पर्य असे की चतुर्भुज होण्यामध्ये त्या भगवंताची शक्ती तुम्हाला प्राप्त होईल. आणखी वेगाने तुम्ही त्याचे भजन करू शकाल, असे ज्ञानोबा म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.